नमस्कार मंडळी, मी लेखक कवी जयवंत नारायण चव्हाण आज घेऊन आलो आहे थोडक्यात पण तुमचे आमचे आणि सर्वसामान्य माणसांचे डोळे उघडायला लावणारी कविता. मंडळी, आपल्या सभोवताली रोज इतकं काही घडतंय की कधी कधी आपल्याला काय बोलावं हेच सुचत नाही. टीव्ही लावला की बातम्यांचा कल्लोळ आणि समाज माध्यमांवर चिंतेची पोस्ट. या धावपळीच्या काळात आपण सामान्य माणूस म्हणून नेमकं काय करतो? आपण या सगळ्या समस्यांकडे पाठ फिरवून चहा, भजी आणि पावसाचा आस्वाद घेत स्वतःच्या विश्वात रमणे पसंत करतो. समाजातील वाढत्या अन्यायाकडे आणि व्यवस्थेच्या अपयशाकडे दुर्लक्ष करून मस्त आणि सुस्त बसलेला सामान्य माणूस. म्हणजे कवितेचं शीर्षक आहे, सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या. मंडळी, सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. राजीनामा तर मिळणार नाही, तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य अंधारात सोडून द्या. सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या. इकडे आपण क्रिकेटमध्ये रमलोय. इंग्लंड आयर्लंड कडून टीम इंडिया पराभूत झाली आहे. तिकडे फिफा फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना आणि स्पेन फायनल आज लढतायत. आपल्याला काय करायचं हे सर्व जाऊ द्या. सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या. नक्की घ्या. पायधुनीत 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. अहो, कधी नव्हे ते माझ्या सुसंस्कृतीत दापोलीतही वासनांत वाढू लागला. आपण फक्त बातमी वाचा आणि सारं काही सोडून द्या. सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या. नीटचा पेपर फुटला, पाठोपाठ टीईटी सुद्धा पेपर फुटीने गाजला. पेपर सुद्धा आमदारांसारखे फुटतायत हो. शिक्षण व्यवस्थेचा विचार करणं सोडून द्या. सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या. मान्सून सुद्धा राजकारण करतोय. कुठे तुफानी तर कुठे रुसून बसतोय. काही ठिकाणी तर पुराने वेढा घातलाय. आम्हाला तर फक्त आणि फक्त सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद नक्की घ्या. इथे तर निष्ठेची कसब लागली हो, पण खरा निष्ठावान पडद्याआड राहिलाय. माहितीये कोण? पावसाच्या बळीराजा, त्याचे राजा सर्जा, माऊलीचा वारकरी आणि हो, देशासाठी लढणारा सैनिक माझा. काय करायचंय आपल्याला? सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या. जाता जाता मात्र एवढंच सांगेन की आपले जीवन मात्र सुरूच राहणार. सकाळी लवकर निघून रात्री दमून घरी येणार, थोडा वेळ कुटुंबाला देणार. टीव्हीवर मात्र सूत्रांची माहिती सुरूच असणार. सध्या काय घडतंय विचार करणं सोडून द्या, बाहेर मस्त पाऊस पडतोय, चहा सोबत भजीचा आस्वाद घ्या.